शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर आरोप केले होते। बाळासाहेब ठाकरेंचा मृत्यू 2 दिवस आधीच झाला। 2 दिवस बाळासाहेबांचे अंगठे घेतले असा आरोप रामदास कदम यांनी केला होता। इतकंच नाही तर मातोश्रीच्या बाकड्यांवर 8 दिवस आम्ही होतो असंही कदम यांनी म्हटलं होतं। या कदमांच्या वक्तव्याचा अनिल परब यांनी आता चांगलाच समाचार घेतला। 2012 ला कदम कोणत्या बाकड्यावर झोपले होते त्या बाकड्याचा मी शोध घेतोय असं अनिल परब यांनी म्हटलं। उद्धव ठाकरेंना शिवसेना प्रमुखांचं नाव घेण्याचा अधिकार आहे का? आता बाप म्हणून नाव घेऊ शकता, राजकीय दृष्ट्या म्हणतोय, सॉरी, आता पुन्हा थोडंच मीडियामध्ये येईल। शिंदे साहेब, मला एक विनंती आहे तुम्हाला, शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं? शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं आणि त्यांची बॉडी किती दिवस मातोश्रीवर ठेवली होती कळा माहिती? जबाबदारीने बोलतोय, मोठं विधान करतोय। होय, शिवसेना प्रमुखांच्या वरती उपचार करणारे डॉक्टर आहेत, आज त्या डॉक्टरांना विचारून घ्या, डॉक्टर पगारांना विचारून घ्या, 2 दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी का ठेवली होती उद्धवजींनी? तुम्ही काय अंतर्गत चाललं होतं तुमचं? आम्ही खाली बसलो होतो 8 दिवस, आम्ही मातोश्रीच्या बाकड्यावर मी झोपलोय 8 दिवस। उद्धव ठाकरेंकडनं सगळं मिळत होतं तोपर्यंत उद्धव ठाकरे चांगले होते। उद्धव साहेबांनी जर काय वाईट केलं असतं आणि तुम्ही जे स्वतःला मराठा स्वाभिमानी समजता, तुम्ही त्याच वेळेला खरं पक्ष सोडायला पाहिजे होता आणि सांगायला पाहिजे होतं की मी अशा माणसाबरोबर काम करणार नाही। 2012 ला रामदास कदम कुठल्या बाकड्यावर झोपले होते हा बाकडा मी शोधतोय। मातोश्रीवरती असे कुठल्या बाकड्यावरती कोणाला झोपायला देत नाही।